शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. पुण्यातील चर्चेत असलेला जैन बोर्डिंग जमिनीच्या संदर्भातला विषय आज सुद्धा तुम्ही पुण्यातले खासदार असलेले किंवा केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधला आहे. पुण्यातील जागा गिळणारे जाग्या मोहोळ अशा आशयाचं ट्विट केले. त्याचबरोबर ती मुरलीधर मोहोळ यांना जैन समुदायाच्या लोकांच्या भावनेचा काही त्यांनी न विचार करता फक्त त्यांना भागीदारी महत्त्वाची अशा आशयाचं ट्विट आपण केलंय. बघा, याच्यामध्ये गेली महिना दीड महिना ही सगळी चर्चा जैन समाज मोहोळांबरोबर करतोय, माझ्याबरोबर करतोय. पण विरोधाला विरोध म्हणून मी कधी राजकारण केलं नाही. राजकारणाचा मला त्यात रस नाही. विरोधाला विरोध म्हणून विरोधाला विरोध तर मी वर्षभरात बोललो असतो. पण जैन समाजाच्या लोकांच्या भावना ज्या वेळेला प्रकट होतात, रस्त्यावर येतात, त्यांचं मंदिर घाण ठेवलं जातं. ती एक संस्था आहे. ही संस्था कशी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही प्रचाराला जाता जाता तुम्ही मग ती जागा बघता, मग तुमच्याबरोबर विशाल तो गोखले कसा काय, आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्याच्यामध्ये सगळीकडे अंधार दिसतोय. आणि आज जैन समाजामध्ये दिवाळीचा सण असला तरी त्यांच्याकडे काळी दिवाळीसारखं परिस्थिती या मोहोळांनी केली. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, गोखले आला, तो दुसरा एक काय 2-3 गोखले आला आणि 2-3 जे बिल्डर आलेत. योगायोग कसा काय, तिघं बी ह्याच्यात जवळचे ठेकेदार आहेत. आणि ठेकेदार असताना या ठेकेदारांनी कसं काय एक किंमत भरली. ही किंमत भरताना ती टेंडर पद्धत जी आहे, बडेकर असतील, गोखले असतील, आणि हे सगळे बडेकर गोखलेंनी ही किंमत कशी काय, रांजेकर असतील, तर हे 3 बिल्डर लोकांचा योगायोग कसं आहे, तिन्ही बिल्डर ह्यांच्या जवळचे. आणि ही जे काउंट केलेली रक्कम मूल्यांकन त्याच्यावर भरायला पाहिजे, त्याच्या खाली भरले. आणि मग ह्याच्यामध्ये सर्वात चिटिंग दिसते. आणि चिटिंग तुम्ही काय म्हणताय की मी मंत्री झाल्यामुळं मी राजीनामा दिला. मंत्री कधी झाले आणि राजीनामा कधी झाला ह्या बी तारखा शोधल्या पाहिजे. बरं, हे राजीनामा दिला तर काय रजिस्टर दिला आहे का, कुठं घरात दिला आहे का, दारात दिला आहे का, कुठं त्याची नोंद झाली, हे त्यांनी रजिस्टरमध्ये दाखवलं पाहिजे. आणि मग तो झाला, गोखलेने घेतलं. मग तुमचा बडेकर कसा का आला, मग बडेकर बरोबर रांजेकर कसा का आला, रांजेकर बरोबर तर मिरिट कंपनी कशी का आली, मिरिट कंपनी कशी का आली, तर तुमची बुलढाणा बँक कशी आली. आता बुलढाणा बँकेचा जो देशपांडे म्हणून आहे, ह्याला पूर्वी ह्या पुण्यामध्येच मुरलीधर मोहोळांच्या शुभ हस्ते उत्तम बँकिंग म्हणून त्याचा पुरस्कार लोकमान्य पर्पटीज बँकेने दिली होती. आणि ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर कोथरूड सांस्कृतिक महोत्सव आहे. हा फोटो आहे बघा. ह्या फोटोमध्ये हा देशपांडे नावाचा बुलढाणा बँकेचा प्रमुख, म्हणजे जो हे सगळं बघतो, हा कसा काय योगायोग, बँक योगायोग, मिरिट कंपनी योगायोग, सगळे योगायोग कसे होतात. आणि हे सगळे यांच्या जवळचे प्लॅनिंग करून हा जो देशपांडे नावाचा हा डिफॉल्टर आहे. आणि यांनी बुलढाणा बँकेचे एका दिवसात पैसे दिले आणि एका दिवसात तुम्ही जैन मंदिर बी घाण ठेवलं. म्हणजे इतक्या दिवस आपण म्हणत होतो की देवधर्म माणूस सोडून सगळं राजकारण करतो, देवाला बी यांनी सोडलं नाही. आणि याच्यामध्ये ते डिफॉल्टर आहेत. माझं म्हणणं की त्यांनी मला बिळातला उंदीर काय म्हणायचं ते म्हणत, पण ह्या जागेवर त्यांनी एकही शब्द बोलला नाही की ह्याच्यावर मी कारवाई करतो संबंधित लोकांना. मग तहसीलदार काय करतो, रजिस्टर काय करतो, बांधकाम खातं काय करतं, तुमच्यामध्ये परत धर्मदा आयुक्त काय करतात मुंबई, हे सगळ्यांनी मिळून हा प्लॅनिंग केला आणि ही जागा घाशात घालण्याचा प्रयत्न केला. 230 कोटी जागा घेतली. लगेच गोखले म्हणतो की आज 2700 कोटीचा माझा प्रोजेक्ट आहे. म्हणजे 34 माळ्याच्या 2 बिल्डिंग बी आल्यात, त्याचे माझ्याकडे प्लॅन बी आलेत. आणि हे प्लॅन येत असताना तुम्हाला सांगतो, हे प्लॅन बी तुम्हाला मी दाखवतो की ही बिल्डिंगचं स्वप्न बी झालं, ह्याचे पैसे बी ठरले, मग ह्यांची वाटणी बी ठरली. आणि याच्यामध्ये त्यांनी हा काल केविलवानी प्रयत्न करत होता की मी त्यातला नाही, मी असा आहे, मी सोडून दिलं. अहो, तो गोखले बिल्डर आणि तो दुसरा कोण तो बिल्डर आहे, यांनी थैमान मांडलं आहे त्या कोथरूडमध्ये. कित्येक बिगर रेराच्या बिल्डिंग विकल्या, कित्येक लोकांना त्रास दिला, कित्येक पैसे उभे केले. मग यांच्या नातेवाईकांना कुठं त्याच्यामध्ये फ्लॅट दिले. आणि मग काय त्याचं कौतुक करून थोडं ह्याचा सगळ्यामध्ये पुणेकरांना लुटण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये तो बडेकर गोखले हे योगायोग नाही आहे.
बडेकर भरतो टेंडर, गोखले भरतोय, तिसरा रांजेकर, हे तिन्ही कोथरूडचे कसे काय आले? ही नोटीस महाराष्ट्रात देशातले आले पाहिजे होते ना. बरं 3,000 कोटीचा व्यवसाय म्हटल्यानंतर कोण सोडणार आहे? हे सगळं मॅनेज केलेलं होतं आणि लोकांच्या लक्षात आलं की इथे जाऊन उपयोग होणार नाही. आणि संचालक आणि ह्याच्यामध्ये असणारे हे सगळे दोषी आहेत. ह्याच्यामध्ये मुरली मोहोळ दोषी आहे म्हणजे आहेच. आणि हे सगळं प्रकरण त्याच्या नेतृत्वाखाली ठरलेलं. ज्या ह्या सिस्टीममधील लोक ही सगळे ह्यांचे मित्र आहेत आणि हे सगळे एकत्र आहेत. बुलढाणा बँक असेल, तिथले मॅनेजर असेल, तिथले प्रमुख असणार, हे सगळे मंदिरसुद्धा घाण यांनी ठेवलेले. आणि इतकी मोठी मदत केली, जैन धर्माच्या भावना दुखावल्या, मी जैन धर्माबरोबर. अरे कसला आहे? तुम्ही त्यांच्या जमिनी खाल्ल्या, त्यांचा देव खाल्ला, त्यांचा परमेश्वराला तुम्ही घाण ठेवला. अरे किती मोठे झाले तुम्ही. आणि हे सगळ्यामध्ये त्यांनी हे म्हणायला होतं की हा जो व्यवहार झाला हा मी रद्द करायला लावेल, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला लागेल. ज्या दिवशी फौजदारी गुन्हे दाखल करेन त्या दिवशी मी मोहळांवर जाऊन त्यांचा मी सत्कार करून जाऊन तिथं की तुम्ही एक उत्तम काम केले, जैन धर्माचं मंदिर वाचवलं, जैन धर्माच्या लोकांचे युवकांचे प्रश्न मिटवले, मग त्यांचा जाऊन सत्कार करेन. पण कधी की ह्या प्रकरणामध्ये फौजदारी गुन्हा दाखल मौलांनी केला तर त्यांना मी त्यांच्या पाठीशी म्हणून. खरं तर या सर्व जैन बोर्डिंग तिथली जी मालमत्ता आहे, तिथले जे मंदिर असेल किंवा तिथल्या मालमत्तेवरती जो बोजा काढला होता, आता बँकेकडून सुद्धा पत्र देण्यात आलेलं की ते जो बोजा आहे तो कमी करण्याचा. मी तुम्हाला हे पत्र आता दाखवलं आहे की याच्यामध्ये किती चिटिंग चालली. एका दिवसामध्ये एवढी प्रोसिजर होती. लिगली पैसा, समाजाचा पैसा, बँकिंग व्यवहार, एका दिवसात नाव नांदवायचं, एका दिवसात नाव काढायचं, म्हणजे किती चिटिंग चालली. आता त्यांच्या लक्षात आलं की चोरी आपली उघड होणार आहे, ही चोरी केलेलीच आहे आणि पुणेकर यांना माफ करणार आहे. जैन धर्मांच्या सर्व युवकांनी, नागरिकांनी लक्षात ठेवा की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहायचं ठरलं पाहिजे. एकदा कधीतरी तुम्ही जैन समाजाच्या सगळ्या युवकांना विनंती की एकदा तुम्ही रस्त्यावर या, ह्याच्यापेक्षा प्रखर आंदोलन करा. परत जैन धर्माच्या कुठल्याही प्रॉपर्टीला महाराष्ट्रात नाही देशामध्ये कोणी हात लावताना 10 वेळा विचार केला पाहिजे. शेवटी समाजाची प्रॉपर्टी, समाज मोठा तर राजकारण मोठं, पण तुम्ही समाजामध्ये युवकांसाठी काम करणारी संघटना. जैन धर्म कधी सरकारपुढं हात कधी पसरत नाही, कधी अनुदान मागत नाही. ते त्यांच्या स्वकष्टावर स्वबळावर व्यापार करतात, धंदा करतात आणि समाजामध्ये दिशा देण्याचं काम करतात. अशा समाजाला जर तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांच्यावर अन्याय करत असेल तर ते युवकांनी आलं पाहिजे, बोललं पाहिजे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवा, दंगेकर बी बाजूला ठेवा, पण कधी तुमचा अन्याय झाला तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या जैन समाजाला माझी विनंती, युवकांना विनंती, जिथं असताना तिथं तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाचा निषेध करा. तरच मला तुमच्याबद्दल प्रचंड अभिमान वाटेल. शेवटी लढणार तुम्ही आहे, आम्ही फक्त तुमच्याबरोबर आहोत. आम्ही चुकीचं कधी वागणार नाही. आणि ह्या मोहळांनी ज्या पद्धतीनं ह्या प्रकरणामध्ये चोरीच केली, त्यांनी जो पण ह्याच्यात संचालक आणि बिल्डर लोकांवर फौजदारी गुन्हे करून जर 6 महिने जेलला टाकलं तर मी स्वतः कोथरूडला जाऊन त्यांचा सत्कार करेन. खरं तर मुरलीधर मोहोळच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला आणि तुम्ही आवाज उठवल्यानंतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला टार्गेट करतात. कार्यकर्त्यांना तुमच्यावरती तालीम चोर सुद्धा असा त्यांच्याकडून आरोप करण्यात आला. बरेचसे कार्यकर्ते जे आहेत ते तुमच्यावरती आता तुमच्यावरती निशाणा साधताना दिसत आहेत. मी काय म्हणतो, कुणी काय म्हणत आहे, मी चोर आहे, मी भामटा आहे, मी सगळे त्यांच्या भाषेत. पण तुम्ही ह्या प्रकरणात काय केलं हे सांगावं लागेल. ह्या प्रकरणात काय केलं हे सांगावं लागेल. आणि मी काय चोरलं त्यांनी मला पूर्ण आनंदाचे, मी एका मिनिटात सगळं ज्याचं आहे त्याला देऊन टाकतो. काल बच्चू कडू यांनी एक वक्तव्य केलं आहे की डुकरापेक्षा खरं तर हे सरकार जे आहे ते एक वेळेस डुक्कर परवडलं पण सरकार पडू नये, अशा आशयाची टीका आहे ती सरकारवरती बच्चू कडू यांनी केलेली. नाही, त्याच्यामध्ये त्यांच्यावर काय काय अन्याय झाले ते मी तपासून बघितलं पाहिजे. त्यांच्या त्या भावना असू शकतात. लोकशाही, त्यांचे विचार त्यांनी मांडले असेल, त्या विचाराला ते वरिष्ठ त्याचे उत्तर देतील. कारण सरकारमध्ये मी एक छोटा कार्यकर्ता आहे, सरकारमधले लोक त्यांना उत्तर देतील आणि त्यांचे काय कमिटमेंट असेल किंवा काय असेल त्या झाल्या नसेल, काय जे आहे ते त्यांच्या भावना ते नोंदवतात, त्याला वरिष्ठ त्याला उत्तर देतील. त्यांनी एक वक्तव्य असं पण केलेलं आहे की सध्या ज्या सरकारमध्ये समजा ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन केले की तुम्ही आत्महत्या करू नका, आत्महत्या करण्यापेक्षा जे आमदार आहेत त्या आमदारांना कापा, असं एक वक्तव्य त्यांनी केले. नाही, या शेतकऱ्यांच्या भावना आहेत, त्यांच्या भावना आहेत. आज परिस्थिती या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना ओला दुष्काळ, म्हणजे आपण बघितलं असेल की पाण्यामध्ये हा महाराष्ट्र होता, पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
मोठी हानी झाली आणि शेतकऱ्यांचे भाव जर आपण बघितले तर मी एक शेतकरी, मला माहिती काय अडचण आहेत. आज कांद्याचे भाव काय आहेत, ऊसाचे भाव काय आहे, सगळ्या गोष्टी, हा जो खर्च बघितला तर अत्यंत प्रचंड आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आहेत. शेतभावाला ठोक भाव दिला पाहिजे, ही सगळी जुनी मागणी आहे. ह्याच्यावर एक चांगला ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतला पाहिजे. कारण शेवटी तुम्ही एवढे निर्णय घेता, तुम्ही अनुदान देता, हे देता, हे ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये ठोस निर्णय घेतला पाहिजे. आज दूध आपण जर घ्यायला गेलो तर आपण त्याला खुराक किती लागतो, त्याला मेहनत किती लागते, हा सगळा अभ्यास जर केला तर सरकारने ह्याच्यामध्ये पावलं उचलली पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या बाजूने भांडतात ते त्यांची वस्तुस्थिती असू शकते, भावना आहेत त्यांच्या भावनाला मी काय क्रॉस करत नाही, पण ते बोलतात तो त्यांचा विचार आहे, त्या विचाराशी मी काय त्यांना क्रॉस करत नाही. पण त्या शेतकऱ्यांच्या भावना प्रामाणिक असेल तर मग त्या योग्य आहेत. खरं तर आज संजय राऊत यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं आहे की आज एकनाथ शिंदे यांची जयंती, म्हणजे अर्थात आज दिवाळीमध्ये नरक चतुर्थी आहे, तर नरक चतुर्थीमुळं आज एकनाथ शिंदे यांची जयंती आहे, ती आज गुवाहाटीला जात आहे आणि तिथं पूजा करता येईल असं त्यांनी एक वक्तव्य केलं आहे. नंतर ते संजय राऊत हे आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याचं उत्तर प्रवक्ते देतील पक्षाचे. मी परत एकदा मी या पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आहे, ही उत्तर पक्षाची जे प्रमुख लोक आहेत हे त्यांना देतील. परंतु जे काय आहे ते ज्याच्या त्याच्या विचाराच्या भावनेत, माझी लढाई आता ही जैन समाजाच्या जागेसाठी. महावीरला घाण ठेवलं आहे, ह्या देशामध्ये महावीर बी घाण ठेवले जातात आणि भाजपच्या काळामध्ये भाजपवर टीका, भाजपचा खासदार ज्या भाजपला ह्या जनतेने डोक्यावर घेतलं तोच खासदार आज महावीरांना घाण ठेवतोय. म्हणजे ही काळी दिवाळी, ही दिवाळीच नाही अशी परिस्थिती या पुण्यामध्ये. आणि काळी दिवाळी ज्यांनी आणलेले, ह्या पुणे शहरावर ज्यांनी संकट आणले, देवच घाण ठेवलेत. आणि ह्या खासदारांच्या बगल बच्च्यांनी अशा पद्धतीचं क्रूर कृत्य केलं, त्याचा निषेध करणं तेवढं थोडंच आहे. पण मोहोळांनी जे कोथरूडमध्ये थायमान मांडले, जे गोखले आणि ते तुमचे जे आहेत बिल्डर हे 2-3, ह्यांना घेऊन सगळ्यांना माहिती आहे, सगळी 2 नंबरची कामं, कुठल्या परवानग्या नाही, कुठला अधिकृत नाही, रेरा नाही, अनेक अशा लोकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात. जेव्हा घायवाळांच्या विरुद्ध, निलेश घायवाळच्या विरुद्ध मी जेव्हा आवाज उठवला तेव्हा 10 लोक तक्रार द्यायला आली. मग ह्याच्या पुढं गेली असेल का नाही, गेली असेल, पोलिसांनी घेतली का नाही घेतली, आज का घेतात, ह्याच्यापूर्वीच घेतले असेल. तर हे सगळे संकट आज कोथरूडमध्ये बिल्डिंग बांधकामामध्ये जे गोखले बिल्डर आणि त्यांच्यावर बडेकर हे थायमान मांडले, बोगस कामं सगळी, ह्याची सगळी तपासणी करा. एकदा दूध का दूध पाणी का पाणी कळन. आणि ते खोटं बोलणं, रेटून बोलणं, हे असे ते तसे, अरे तुम्हाला तुमची लेवल फक्त कमळ चिन्ह आहे म्हणून तुमची लेवल आहे. तुम्ही कमळ चिन्ह बाजूला ठेवता, तुम्हाला कुत्र विचारणार नाही. कमळामुळे तुम्ही मोठे, तुमच्यामुळे कमळ मोठं नाही. आणि तुम्ही जर तो हे तोरा आवर बायो आणत असतील तर ते चुकीचं आहे. कोणाला कमी लेखू नका, बोला ते का बेळा ते उत्तर जनता देईल, मीही देईल, शेवटी लढणारा कार्यकर्ता आहे. पण जैन समाजाच्या आमच्या महावीरांना घाण ठेवलं, ह्याच्यावर तुम्ही काय करणार, ह्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. बाकी गोखलेला एवढं झालं, ते झालं, लिलाव झाला, आमकं झालं, तुम्हाला काय त्यांची वकिली द्यायला नाही, तुम्ही त्याच्यामध्ये म्हणून ही वकिली तुम्ही करताय, ही वकिली करू नका. जैन समाजाच्या महावीरांना खरं तर इथल्या पुण्यातल्या खासदारांनी गहाण ठेवलेलं आहे. जैन बोर्डिंगच्या जमीन प्रकरणामध्ये खासदार मुरलीधर मोहोळ जे आहेत ते दोषी आहेत आणि जर दोषी नसतील तर त्यांनी पुढं यावं आणि त्या संस्थेच्या ज्या काही संबंधित व्यक्ती आहेत त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल करा तर मी स्वतः कोथरूडमध्ये जाऊन त्यांचं कौतुक करणार आहे असं वक्तव्य जे आहे ते रवींद्र दंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्युनियन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.